आज आहे दिनांक 5 सप्टेंबर 2025. 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक किंवा आपण त्याला अध्यापकसुद्धा म्हणतो. ओरिजिनल शब्द आहे अध्यापक. तर मी जेव्हा DED कॉलेजला होतो त्यावेळेस मला जी पुस्तकं होते सुविचार पब्लिकेशनचे वगैरे, त्याच्यामध्ये शिक्षकाच्या जागी अध्यापक हा शब्द होता. अध्ययनार्थी अध्यापक असा शब्द होता. किंवा आता जी सध्या सिलेबस चालू आहे त्यामध्ये सुद्धा असू शकतो. आपण साधारण भाषेमध्ये त्याला शिक्षक म्हणतो. ठीक आहे. शिक्षक म्हणजे काय? शिक्षण देणाऱ्याला शिक्षक म्हणतो आपण, जो शिक्षण देतो. आता काही लोक म्हणतात शिक्षा देणाऱ्याला शिक्षक ही चुकीचं आहे. ह्याचा हा अर्थ नाही. शिक्षण देणाऱ्याला शिक्षक म्हणतो. ठीक आहे. अध्यापन करणाऱ्याला अध्यापक म्हणतो. ठीक आहे. अध्ययन जो करतो त्याला अध्ययनार्थी म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यामुळं अध्यापक हा शब्द अत्यंत बरोबर आहे, अचूक आहे. तुम्ही ध्यानात घेऊ शकता. शिक्षकसुद्धा म्हणू शकतो आपण, काय अडचण नाही. तर शिक्षक पदासाठी आता आपल्याला सरकारनं विविध इयत्तांना शिकवण्याकरता विविध क्वालिफिकेशन्स, शैक्षणिक अर्हता आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे आपण DED केलं तर 1ली ते 5वीपर्यंतचा शिक्षक बनतो. DED प्लस BA, BCom, BSc कोणतीही डिग्री केलं तर 1ली ते 8वीपर्यंतचा टीचर बनतो. ठीक आहे. आणि नुसतं BED केलो तर 6वी ते 10वीपर्यंतचा शिक्षक बनतो. BSc, BED, MSc, BED केलो तर 12वीपर्यंतचा टीचर बनतो आपण. पुन्हा MAd वगैरे करता येतं आपल्याला. MAd म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एज्युकेशन. ठीक आहे. DED डिप्लोमा असतो, BED डिग्री असते, MAd पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असते. तर असे विविध क्वालिफिकेशन्स आहेत शिक्षक बनण्याकरता. ज्यावेळेस सरकार आपल्याला हे विविध क्वालिफिकेशन आपल्याला देतं, डिग्री देतं, त्यावेळेस आपण शिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळते. त्यासाठी वेगळी परवानगीची गरज नाही. तुमच्याकडं DED किंवा BED किंवा MAd ह्याच्यापैकी कुठलीही डिप्लोमा डिग्री असेल तर तुम्ही शिक्षक म्हणून काम करण्यास तयार होता. ठीक आहे. कारण DED, BED, MAd हे तिन्ही कोर्सेस रेग्युलर कोर्सेस आहेत. हे मुक्त विद्यापीठातून घेतले जात नाहीत. फक्त अपवाद एवढा आहे की जे सेवांतर्गत शिक्षक आहेत, त्या सेवांतर्गत शिक्षक म्हणजे DED करून अगोदर ज्यांनी DED केले तर DED केल्या केल्या कुठल्या तरी शाळेवर, शासनमान्य शाळेवर ज्यांनी टीचर म्हणून काम करत आहेत, प्राथमिक शिक्षक DED करून, तर त्यांना BED वगैरे करायचं असेल तर त्यांना सेवांतर्गत BED करता येतं 2 वर्षाचं. तर तो अपवाद वगळता तुम्हाला DED, BED, MAd हे तिन्ही कोर्सेस तुम्हाला कॉलेजमध्ये रेग्युलर जाऊनच शिकावे लागते. आता कोणी जात असेल कॉलेजमध्ये नसेल, परंतु हे प्रोफेशनल डिग्री कोर्सेस आहेत. म्हणजे एक प्रोफेशनल कोर्स आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या क्षमतांचा कस लागणार आहे. उगं गेलं काहीतरी लिहिलं परीक्षेत मार्क पडत नाही. ठीक आहे ना. तर जेव्हा आपल्याला असं डिप्लोमा डिग्री मिळते त्यावेळेस आपण शिक्षक म्हणून काम करण्यास तयार होतो. पण सगळेच काम करतात का? आता सरकारी शाळामध्ये कधी कधी ही होती, परीक्षाद्वारे नियुक्ती होती. जे खाजगी संस्था आहेत, इंग्लिश मिडियम आहेत, तिथं वगैरे काही मुलाखत वगैरे असेल. अन्यथा तुम्हाला डिग्रीवर आणि तुमच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनवर सुद्धा तुम्हाला तिथं शिकवण्याची संधी मिळते. तर कुठल्यावर शाळा राहणार? सरकारी शाळेवर असू, अनुदानित, विनानुदानित, अंशतः अनुदानित, पुन्हा खाजगी संस्था असो, किंवा चांगल्या प्रतीची जी कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना हाय क्वालिटी ज्ञान देतात किंवा शिक्षण देतात असे खाजगी कोचिंग क्लासेसचे सर असो, असे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक म्हणून जी प्रचंड मेहनती करणारी, प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षपणे जी सज्जन लोक आहेत, चारित्र्यवान लोक आहेत. आपल्या विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे. एखादा इंग्रजी शिकवत असेल तर ते इंग्रजीवर त्याचं प्रभुत्व आहे. अभ्यास करून जो सरकारी प्रायव्हेट कुठल्याही शाळेवर शिकवत असेल तर अशा सर्व शिक्षकांना आपल्या YouTube चॅनलतर्फे शिक्षक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ह्याच शिक्षकांना फक्त जे कष्टाळू आहेत, मेहनती आहेत, प्रामाणिक आहेत, चारित्र्यवान आहेत,
ज्याला विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, अशा चांगल्याच शिक्षकांना, खाजगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक असो, कमी पैशामध्ये, नीट ध्यानात ठेवायचे, खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अत्यंत कमी पैशामध्ये, काही तर खाजगी कोचिंग क्लासेसवाले काही विद्यार्थ्यांना तर फ्रीमध्ये शिकवतात. गोरगरिबाच्या लेकरांना ज्यांची फीस भरण्याची परिस्थिती नसते अशा लोकांना अशा विद्यार्थ्याला फ्रीमध्ये सुद्धा कोचिंग क्लासेसवाले शिकवतात. तर असे इमानदार चांगले कोचिंग क्लासेसवाले टीचर्स, अध्यापक, विनाअनुदानित शाळेवरले, अनुदानित शाळेवरले, अनुदानित आणि कुठल्याही माध्यमाची प्रायव्हेट स्कूल्स कष्ट करून शिकवण्यात, अशा सर्वच लोकांना फक्त आणि फक्त बाकी जी व्यसनी आहेत, ज्यांनी शिक्षक पैसे कमवायचा धंदा म्हणून शिक्षकी बिझनेस करत आहेत, बिझनेसमॅन म्हणून ज्यांनी शिक्षकाची नोकरी करत आहेत, ते सरकारी असो प्रायव्हेट असो कुठलीही असो, अशा शिक्षक दिनाच्या अशा लोकांना शुभेच्छा नाहीत. ते त्याच्या लायकीचे नाहीत ती लोक. शिक्षकी ही जे प्रोफेशन आहे त्याला पेशा वगैरे मी म्हणत नाही, प्रोफेशन म्हणतो मी ह्याला. त्याला मराठीतून आता पर्यायी शब्द कुणी असेल तर सांगा. पेशा हे शब्द ते योग्य वाटत नाही मला. तर प्रोफेशन आहे ही. याच्यामध्ये पैशाला कमी व्हॅल्यू आहे, तुमच्या ज्ञानाला जास्त व्हॅल्यू आहे. तुम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसं करू शकता तुम्ही. आणि 1ली ते 10वीपर्यंतच्या टीचरवर तर खूप जास्त ओझं असतं, ठीक आहे ना. कारण 1ली ते 10वीपर्यंत विद्यार्थी म्हणजे तेवढं त्यानं जास्त वाचन केलेलं नसतं. जे त्याचे शाळेमध्ये जाऊन जे टीचर शिकवतात, शिक्षक अध्यापक शिकवतात, तोच तो अभ्यास करतो. घरी येऊन होमवर्कद्वारे, वर्कबुक्सद्वारे घरी आलेला अभ्यास करतो. तर हे 1ली ते 10वीपर्यंतच्या शिक्षकावर खूप जास्त ओझं असतं. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण तर त्यांना द्यायचंच आहे. त्यांना इतर वाईट मार्गाला सुद्धा आपल्याला जाऊ द्यायचं नाही. सर्वच शिक्षकांचं, कोचिंग क्लासेसचे असो या सरकारी शाळा प्रायव्हेट शाळेचे असो, हे महत्त्वाचं आहे. 10वीनंतर थोडेफार विद्यार्थी त्यांना समजू लागतं चांगले वाईट. तरी पण 12वीपर्यंत आपण त्यांना आणखी 12वीपर्यंत सुद्धा ध्यान देतो, आपण काळजी घेतो त्यांची. 12वीनंतर विद्यार्थी मॅच्युअर होतो. डिग्री कॉलेजला वगैरे त्यांना प्रोफेसर असतात, असिस्टंट प्रोफेसर असतात, लेक्चरर असतात, ते शिकवतात. तेव्हा विद्यार्थ्याला कळतं चांगलं वाईट. तर असं शिक्षकाचं काम संपत नाही. 1लीपासून सुरू होतं तर पूर्ण. आता काही विद्यार्थी PG करतात, PGच्या विद्यार्थ्यालासुद्धा शिकवण्याकरता टीचर्सच असतात, प्रोफेसर असतात, असिस्टंट प्रोफेसर असतात, लेक्चरर्स असतात. तर खूप मोठं योगदान करता येतं आपल्याला शिक्षक म्हणून. लोक ह्याला नाईलाजानं केलेलं काम म्हणून काही लोक घेतात शिक्षक. त्यांनी शिक्षकी पेशात येऊ नये, पेशा म्हणण्यापेक्षा प्रोफेशनमध्ये येऊ नये, दुसरं काय तर काम करावं, ठीक आहे. हा पैसे कमवायचा मार्ग नव्हे. शिक्षक हा पैसे कमवण्यासाठी नसतो, ठीक आहे. कोचिंगला वगैरे जर तुम्ही थोडेफार पैसे घेऊन तुम्ही कोचिंग केलात तर त्याला ठीक आहे, तेवढं तुमचं संसार चालवण्यासाठी थोडेफार घेऊन तुम्ही पैसे घेऊन जरी कोचिंग केला तर त्याला काही हरकत म्हणता येणार नाही. कारण सरकार 10-10 वर्ष भरती काढणार नाही, सरकारी भरती. मग का विद्यार्थ्यांनी DED BED डिग्री घेऊन का कोचिंग क्लासेस बी चालू नये का? काही अडचण नाही. कोचिंगमध्ये सुद्धा तुम्ही कमी फीसमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तर शिक्षण तर देतातच, ते कमी फीस लावावी एवढीच अपेक्षा आहे. तर अशा सर्वच देशभरातील, आपल्या महाराष्ट्रातील, देशभरातील आजूबाजूचे जेवढे काही चांगले शिक्षक, फक्त आणि फक्त चांगल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो, तुम्ही दीर्घकाळ जगावं आणि तुम्ही असंच चांगले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावं, त्यांना चांगलं अध्यापन कार्य करावं आणि चारित्र्यपूर्ण सज्जन विद्यार्थी घडवावे, कर्तव्यदक्ष विद्यार्थी घडवावे, कर्तव्यदक्ष नागरिक घडवावे. असे शिक्षक अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडावं. ह्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांतर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा.